ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलची शिट्टी जोरदार वाजलेली आहे। सहकार पॅनलचे जवळपास 16 संचालक जे आहेत की निवडून आलेले आहेत। सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल ह्या दोघांचाही प्रचार सध्या वसई विरारमध्ये सह संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात जोरदार सुरू होता। तर परिवर्तन पॅनलला अवघ्या 4 सीट मिळालेल्या आहेत, तर एक सीट जी आहे निलेश सांबरे यांना अपक्ष म्हणून त्यांच्या गळ्यात संचालक पदाची माळ पडलेली आहे। एकीकडे जे आहे राजन पाटील आहेत विद्यमान चेअरमन यांनी 9 वर्षापासून बँकेचे धुरा सांभाळली होती आणि हा रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा राजन पाटील यांनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाहायला मिळाला। बँकेसाठी अनेक स्वप्न पाहिलेली आणि ती स्वप्न आता पूर्ण करतील असं राजन पाटील यांनी सांगितलेलं आहे। तर विशेष म्हणजे हार्दिक राऊत यांनी बहुजन विकास आघाडीमधून बंड केल्यानंतर त्यांनी परिवर्तन पॅनलमधून उमेदवारी दाखल केली होती, त्यामुळे ही निवडणूक आहे एकंदर रंगतदार बनली होती आणि दोनही बाजूंनी विविध प्रचार झाला होता। हितेंद्र ठाकूर यांनी देखील वक्तव्य केल्यानंतर सर्व कार्यकर्ते जोशात उतरले होते। आपण काल पाहिलं मतदानाच्या दिवशी दोनही पॅनलचे लोक जे आहेत की मतदान केंद्रावर गर्दी करून होते, त्यामुळे नक्की मतदान कुणाला जाईल। मोठ्या प्रमाणावर पैशांचा देखील वापर यामध्ये झाला होता। अनेक मतदारांनी आम्हाला स्वतःहून फोन करून सांगितलं होतं की आम्हाला 20,000 रुपये मिळालेत, काही मतदारांनी सांगितलं आम्हाला 10,000 रुपये मिळालेले आहेत। त्यामुळे पैशांचा पाऊस या निवडणुकीत पाहायला मिळाला। पैसा जिंकेल असं वाटत होतं, परंतु मतदार राजांनी अनेकांनी जे आहेत की पैसे घेणं पसंत केलं नसावं। ज्यांनी पैसे घेतले असेल त्यांनी सहकार पॅनलला मतदान केलं असावं। तर दुसरीकडे हार्दिक राऊत यांच्याकडून देखील जे आहे परिवर्तन पॅनलच्या मोठ्या अपेक्षा होत्या की हार्दिक राऊत जे आहेत की वसई विरारमध्ये चांगली मतं जे आहेत मिळवतील, परंतु हार्दिक राऊत यांना वसई विरार परिसरातून जवळपास 100च्या आसपास 110च्या आसपास मतं मिळालेली आहेत, त्यामुळे तो देखील मोठा हिरमोड त्यांचा झालेला आहे। आणि उर्वरित हार्दिक राऊत यांना 965 मतं मिळालेली आहेत। ती उर्वरित जी मतं आहेत ती एकंदर शहापूर, कल्याण, मुरबाड या ठिकाणाहून मिळालेले आहेत। परंतु असं असलं तरी बँकेचा चेअरमॅन आता कोण होणार हे पाहावं लागणार आहे। आता सहकार पॅनलमधून नेमका चेअरमॅन पद कोण बनेल ते देखील पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे निवडणूक निकालानंतर जे आहेत की क्षितिज ठाकूर आपल्या सर्व उमेदवारांना घेऊन श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, कारण की शिंदे गटाचा मोठा पाठिंबा जो आहे सहकार पॅनलला होता। त्यावेळी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली। श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की वसई विरारमधली मोठी ताकद जी आहे ती आम्हाला या पॅनलच्या माध्यमातून करायला मिळाली आणि एकंदरच आता बँकेचा व्यवहार कसा होतो हे पाहावं लागेल। या संपूर्ण निवडणूक निकालानंतर उमेदवारांचं नेमकं म्हणणं आहे का आपण ऐकूयात। हे यश आम्हाला अपेक्षित होतं। लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्षे आम्ही जे काम केलं आहे त्याची जाण लोकांनी ठेवलेली आहे। कोणतेही राजकारण न करता आम्ही लोकांच्या सेवेसाठी काम केलं आणि त्याचा आम्हाला आज हा मिळाला। हे लोकांनी धनशक्तीचा पराभव केलेला आहे आणि जनशक्तीला पाठिंबा दिलेला आहे। धनशक्तीचा पराभव आहे। काय सांगा, भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, करू दे ना, आम्ही पण प्रतिष्ठेची केली, पण आम्हाला विश्वास होता आहे। आम्ही पहिल्यांदी अनेक सभामध्ये बोललो की कामाच्या जीवावर आम्ही लोकांकडे मतं मागतो। आम्ही जे केलं त्याचं प्रेझेंटेशन आम्ही लोकांसमोर दिलं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। याच्या पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करू। पैसा सर्वस्वी नसतो। या निवडणुकीमध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील जनतेने दाखवून दिलेलं आहे की एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला विचारशक्ती। 10 वर्ष या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचं वर्चस्व होतं आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि या बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र गोपाळ पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन, त्यांच्या जोडीला आमचे अरुण पाटील हे व्हाईस चेअरमन होते, या सर्व मंडळीने बँकेत 10 वर्षात चांगलं काम केलं आणि चांगलं काम केलं ज्या नेतृत्वाखाली, मग ते शिंदे साहेब असतील, कथोरे साहेब असतील, ठाकूर साहेब असतील किंवा सर्व जी सहकार पॅनलमध्ये असलेले छोटे मोठे विविध पक्ष असतील, या सर्वांनी चांगलं काम 10 वर्ष बँकेत केलं म्हणून जनतेने आज पैशाला ठोकरलेलं आहे। पैसा या ठिकाणी सांगितलं पाहिजे की काही ठिकाणी 40,000, 50,000, 1.5 लाख रुपयापर्यंत एक मताला किंमत दिली, परंतु मतदारांनी पैशाला ठोकरून चांगल्या विचाराला मत दिलं। त्याबद्दल या ठिकाणी मी मतदारांचे सर्व पॅनलच्या वतीने आभार मानतो। सहकार पॅनल हे सगळ्या पक्षाला बरोबर घेऊन चाललं होतं। त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब असू दे, कथोरे साहेब असू दे, हितेंद्र ठाकूर साहेब असू दे,
बाळामामा म्हात्रे असू दे, यांना सर्वांना सगळ्याच पक्षांना आपण एकत्र घेऊन या सहकार पॅनलची स्थापना केली होती आणि आम्हाला ही खात्री होती की आमचा विजय हा निश्चित आहे. याच्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा विजय झालेला आहे. त्याच्यामुळं सहकार पॅनल याच्या पुढेही चांगलं काम करेल. याच्या अगोदरही आम्ही सगळे एकत्र होतो. आताही सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही बँकेचा कारभार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्वसामान्य शेतकऱ्यांना या बँकेचा कसा फायदा होईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. कथोरे साहेबांचा जितेंद्र ठाकूरांचा बाळ्या मामाचा सहकार पॅनेलचा एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कथोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जितेंद्र ठाकुर अप्पा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळे मामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय केलकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू किल्ला राजू ताईंना बरोबर अरे राजू किल्ला व्यवस्थित उभे राहा.